येवला शहरातील पारेगाव रोड भागातील सद्गुरू लॉन्सच्या पाठीमागील शेतजमिनीमध्ये आज सकाळी एक काळवीट मृत अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। भर वस्तीमध्ये अशा प्रकारे मृत काळवीट आढळल्यामुळे बिबट्या किंवा इतर कोणत्याही हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात हे काळवीट मृत झालं असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे। मानवी वस्तीच्या इतक्या जवळ वन्य प्राण्यांनी शिकार केल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची अधिक माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून अधिक तपास आणि पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। आज रात्री सद्गुरू लॉन्सच्या पाठीमागे आमचा मळा म्हणजे प्रशांत भाऊ शिंदे यांच्या मळ्याच्या शेजारी एका हरणाची शिकार झालेली आहे। आज तर गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही इथे बिबट्याचा वावर पाहतोय, पण प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही याच्यावर। आम्ही वारंवार फोनही केलेले आहे त्यांना। तर आज तुम्ही लाईव्ह पाहू शकता आमच्या मळ्याच्या कडेला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी काय झालेलं आहे, तुम्ही स्वतः पाहून घ्या। कुठे शिकार केली ते पण दाखवा। हे नागरिक सगळे भयभीत झालेले, तुम्ही पाहू शकता सगळे सैरभैर झालेले इकडं। आता सगळे उठले। रात्री बेरात्री ना बिबट्याने ना हरणाचा शिकार केलेला आहे। पारेगाव रोडला सद्गुरू लॉन्सच्या पाठीमागे सरासर 12-2च्या सुमारे तो बिबट्याने हरणाचा शिकार केलेला आहे। आम्हाला 2-3 वेळेस आढळला पण होता, पण लोकांनी काही विश्वास धरला नव्हता। आज अक्षरशः आम्ही सकाळी बघितलं तर हरणाचा आहे ना बिबट्याने शिकार केलेला आहे। कारण इकडे रात्री बेरात्री लहान मुलं असतात, त्याच्यामुळं थोडीशी सरकारने काळजी घ्यावा आणि इकडं काहीतरी त्याची सुरक्षा करावी। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, येवला, नाशिक।